कवितांचं खूप महत्व आहे भारतीय 19मध्ये सुद्धा. भगवद्गीता कविता आहे, उपनिषदांमधल्या सगळ्या रचना कविता आहेत, ते श्लोक वगैरे किंवा जे काही ग्रेट तत्वज्ञान जे काही सांगितलं गेलं भारतानं, त्या सगळ्या कवितांच्या स्वरूपात सांगितलं गेलं. काय वाटतं, काय महत्व आहे या कवितेचं मानवी जीवनामध्ये? नक्की, जसं तू म्हटलास तसं इव्हन आपल्याकडे ज्ञानेश्वरीला महत्त्व आहे, जे अगदी गावागावात पारायण होऊन जातात. ती सुद्धा एक दीर्घ कविता आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. त्यामुळं ग्रामगीता कविताच. त्यानंतर म्हणजे जे संत साहित्य जे अगदी म्हणजे मुखोद्गत असतं लोकांच्या, त्या सगळ्या कविताच आहेत. जे इंद्रायणीत तरंगली ती सुद्धा कविताच होती. त्यामुळं कविता कधीसुद्धा मरण पावू शकत नाही आणि कवितेवरच जे साहित्य क्षेत्रामध्ये कवितेची जी ताकद आहे, म्हणजे गद्यामध्ये कसं की आपल्याला जे सांगायचं आहे, जे लिहायचं आहे ते मुखोद्गत होणं किंवा ते लोकांनी जसंच्या तसं लक्षात ठेवणं ही खूप अवघड गोष्ट होऊन जाते. पण कविता ही अशी गोष्ट आहे की जी एखाद्यानं लिहावी आणि ती म्हणजे इतर जण ते लक्षात ठेवतात, पाठ करतात, तर ते कवितेचं आणि त्या कवीसाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. अशी कुठलीच व्यक्ती नसेल निदान आपल्या महाराष्ट्रात तरी की ज्याच्या आवडीची एखादी कविता नसेल.